नमस्कार. मी मनीषा बोलते. माझ्या पत्रिकेमध्ये माझ्या जन्मपत्रिका म्हणजे माझा जन्म झाला जी माझी हे जन्मपत्रिका म्हणली त्याच्यामध्ये मंगळाचं स्थान काय, मंगळाने काय माझ्या आयुष्यात रोल केला, मार्स, त्याबद्दल आज बोलूया. कसं आहे की मिथून लग्न आहे असं माझं, आणि बरोबर 11th हाऊसमध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये मंगळ आहे, म्हणजे आला मेषेचा, एरीज साईन. आता या मंगळाने माझ्या आयुष्यात काय रोल केला हे मी तुम्हाला सांगते, कारण ही रिअल ॲस्ट्रॉलॉजी आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतःचीच पत्रिका, जन्मपत्रिका ॲनालिसिस करू शकत नाही, स्वतःचं आयुष्य जर तुम्ही जाणून घेऊ शकला नाहीत ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून, तर मग आपल्याला दुसऱ्याची पत्रिका बघण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न माझ्या मनात आला. म्हणून मी माझं स्वतःच्याच जन्मकुंडलीचं ॲनालिसिस फर्स्ट केलं, आणि मी ते केलं आणि मी माझं स्वतःचंच आयुष्य जाणून घेतलं. आणि माझे ग्रह, माझ्या कुंडलीमधले जे काही ग्रह आहेत ते मला काय सांगू इच्छिता, ते माझ्यासाठी का त्या स्थानात आहे, आणि त्यांना मला काय देऊ करायचं आहे, हे सगळं जो काय अभ्यास आहे ना, तो माझा गेली 17 वर्ष अनेक कुंडलांच्या माध्यमामधून, माझ्या स्वतःच्या पत्रिकेतून असा मी मागोवा घेत अभ्यास केलेला आहे. हा एक रिसर्चचा विषय बरं का. आता असं आहे की मी काही हे प्राऊड फील नाही करत आहे की मी असं वेगळा अभ्यास केला आहे, पण एक जस्ट आपल्याला पण कळावं की ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास कसा केला पाहिजे. पुस्तकामधली थिअरी घेऊन आपण जर अभ्यास केला तर एका लिमिटमध्ये असतो, पण आउट ऑफ बॉक्स थिंकिंगने करायला पाहिजे, कारण आपण खगोलशास्त्राच्या आधारावर ज्योतिषशास्त्र शिकत आहोत की नाही. खगोलशास्त्राच्या बद्दल आपण बोलूयात पहिल्यांदा. तर असं आहे की आकाशामध्ये जे काय आपण जी काय ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात कन्सिडर करतो ते ग्रह आहेत आपले वाराप्रमाणे, म्हणजे जे रविवारपासून ते शनिवारपर्यंत जे काय आपले आठवड्याचे वार आहेत तसेच आपले ग्रह आहेत आकाशात. ते 7 ग्रह, 2 छेदनबिंदू म्हणजे राहू आणि केतू, ते ग्रह नाहीत पण ते छेदनबिंदू आहेत. हे मी मागे पण सांगितलं आहे, कारण पृथ्वीची कक्षा, भ्रमणकक्षा आणि चंद्राची भ्रमणकक्षा यांचं एक छेदन होतं, कारण पृथ्वी ही टिंटेड आहे, आणि त्या छेदनबिंदूला आपण म्हणतो राहू आणि केतू. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की राहू केतू कसा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे, ते ऐकू शकता आपण. आता असं आहे की राहू केतू हे छेदनबिंदू आहेत, पण ते आपण ज्योतिषशास्त्रात कन्सिडर करतो, म्हणजे प्रिडिक्शनमध्ये कन्सिडर करतो. मग आता ते झाले 7 आधीचे वाराप्रमाणाचे, आणि 2 राहू केतू म्हणजे 8 आणि 9. मग राहिले कोण, तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो. आता हे जे 3 आहेत ना, हे ॲडिशनल आउटर प्लॅनेट आहे, ते आपल्याला काही डोळ्यांनी दिसू शकणार नाही आहेत, पण ते आपण पत्रिकांमध्ये कन्सिडर करतो. अशी ही 12ची टीम आहे बरं का. प्रत्येकाच्या कुंडलीत 12चीच टीम असणार आहे, वेगळं काही नसणार आहे. त्यामुळे असं आहे की आपण प्रत्येकाच्या कुंडलीत ते 12 ग्रह काय काम करत आहेत, काय रोल दिला आहे, किंवा कोणतं डिपार्टमेंट ते करत आहेत रिप्रेझेंट, हे आपण बघितलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तसं आहे की तुम्ही जोपर्यंत पुस्तकातली थिअरीत अडकलेलं ज्योतिषशास्त्रातून बाहेर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला वेगळा काहीतरी आढळणार नाही. वेगळा अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला, आपल्या स्वतःच्या पत्रिकेला जोखता आलं पाहिजे, तर आपण दुसऱ्याची पत्रिका ॲनालिसिस करू शकतो. स्वतःचं आयुष्य टॅली करण्यासाठी सिस्टीम असते, कारण आपल्या आयुष्याचं इव्हेंट आपल्याला माहीत असतात, म्हणून स्वतःची पत्रिका पहिल्यांदा ॲनालिसिस केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी काय केलं आहे, मी माझी स्वतःची जन्मपत्रिका डिकोड केली फर्स्ट, आणि मी माझं आयुष्य जाणून घेतलं. आता मंगळाविषयी बोलते ना, तर मग मंगळाविषयी सांगते की तो लाभस्थानात आहे मेषेचा, म्हणजे एरीज साईनचा.
मग आता या मंगळाने काय काय केलं असेल बरं माझ्या आयुष्यात भूमिका. तर असं आहे की तो लाभस्थानात आहे. लाभस्थान म्हणजे काय? गेनिंग. बरं, मग मला गेनिंग कशाचं होऊ शकतं, हा एक प्रश्न येतो. मग इथून माझी सुरुवात झाली, तुला गेनिंग कशाचं. मग मंगळ जर रिप्रेझेंट करतो आहे की लाभस्थानाचं, तर तो कशाचं तरी भूमीच्या संदर्भातलं गेनिंग मला देणार आहे. मग भूमीच्या संदर्भातलं जे गेनिंग आहे, कारण तो रिप्रेझेंट काय करतो, तो भूमी. आता त्याचा एक बेसिक अर्थ घेतला आहे बरं का मी. मग त्याने मला भूमिकेचं इंडिकेशन दिलं आहे. त्याची चतुर्थ दृष्टी ही धनस्थानावर पडते. आता धनस्थान म्हणजे काय? इन्कम, परत पैसा, धनस्थान आहे ते. मग मला भूमीतून पैसा मिळणार आहे का? तर हो. मग भूमीतून पैसा मिळणार आहे तर म्हणजे नक्की मी काय करणार आहे, तर मला भूमीच्या संदर्भातून पैसा मिळणार आहे. मग त्याची जी काय सप्तम दृष्टी आहे ती पंचमावर पडली. आता ती पंचमावर पडल्यानंतर तिथे काय दाखवलं मला इंडिकेशन्स, की इथे काहीतरी तुझं पूर्वसंचित पुण्यकर्म आहे जे की तू आत्ता परत करणार आहेस या जन्मात. ही झाली सातवी दृष्टीचा विचार. आता आठवी दृष्टी षष्ठ स्थानावर पडते. षष्ठ स्थानावर जर आठवी दृष्टी पडते तर तिथे कॉम्पिटिटर आहे तुमचे. म्हणजे याचा अर्थ अशा कोणत्या तरी स्पर्धात्मक अशा गोष्टी ज्या भूमीच्या रिलेटेड आहे, त्याच्यातून मला गेनिंग पण आहे, आर्थिक लाभ पण आहे आणि कॉम्पिटिशन पण आहे त्या क्षेत्रात. हे इंडिकेशन मला मिळाले. मग पंचमस्थानाचा संबंध अशासाठी आला की पास्ट लाईफमध्ये कधीतरी मी मागच्या अनेक जन्मांमध्ये कधीतरी या संदर्भातलं काहीतरी मी करत असावी, भूमीच्या संदर्भातलं काहीतरी कार्य करत असावी, हे इंडिकेशन्स आले. झालं. आता हा झाला एक माझ्या पत्रिकेमधला एक ॲनालिसिसचा प्रकार. मग आता ह्याची रिअल लाईफ स्टोरी काय, याच्या बॅकची, हे झालं ना आपलं. आता तुम्ही बघा, जर आपण बघितलं तर लाभस्थानापासून आपण हा विचार करायला सुरुवात केला. लाभापासून आपण परत धनस्थान, नंतर पंचम स्थान आणि षष्ठ स्थान असे हे काय जे ॲक्टिवेट झालेले, त्याचा मला एक विचार करावा लागला. तो रिअल लाईफ मध्ये माझं काय घडलं बरं त्याच्या संदर्भात. तर मला रिअल इस्टेटमध्ये प्रचंड यश आहे. म्हणजे मी घर विकत घेते आणि सेल आऊट करते. त्या मार्जिनमध्ये मला जे काही पैसे मिळतात ना, त्याच्यातून माझी इन्व्हेस्टमेंट वाढत जाते. थोडक्यात काय की भूमी म्हणजे काय, तर कुठेतरी रिअल इस्टेटशी संबंध आला आहे. आता रिअल इस्टेटमध्ये जर संबंध करायचा म्हटला तर तुम्हाला काहीतरी तर इंडिकेशन आहे. आता काय आपण एवढे सगळे प्लॉट्स घेऊन बसू शकत नाही, कारण आपलं एक लिमिटेशन असतं इन्कमचं. मग मला कशा संदर्भात मिळाले, तर फ्लॅटच्या संदर्भातले गेनिंग मिळालेले. प्रत्येक वेळेस एक फ्लॅट घ्यायचा आणि तो सेल आऊट करायचा, त्याच्यातून मला मार्जिन मनी सुटतो. म्हणजे पैसा मोर दॅन इनफ, म्हणजे जे काय बेसिक कॉस्ट असते त्याच्यापेक्षा जास्त पैसे मला मिळत जातात. हा माझा सगळा जो व्यवहार होतो ना, हा जो रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार होतो आहे. आता हा काय घडला आहे, तर हे इंडिकेशन कोणी दिलं मला, मार्सने दिलं. मार्स काय आहे, मंगळ काय आहे, एनर्जी आहे, एक पॅशन आहे, एक तुमचं आयुष्याचं एक पॅशन आहे बघा ते. आणि ते इंडिकेशन मिळाल्यामुळे मी त्या दिशेने चालत राहिली. मी काय केले, मी फ्लॅट्स घेणार, सेल आऊट करणार, जे काय वरचा रक्कम मला मिळणार ती मी ठेवून घेणार, परत मी बेसिक रक्कम घेणार, परत इन्व्हेस्ट करणार फ्लॅटमध्ये, परत तो काही कालांतराने चांगली किंमत आली की सेल आऊट करणार आणि त्याच्यातलं काय जे काय वरचं आपण म्हणूयात वरचा जो काय पैसा मिळाला, समजा मला 40 लाखाला एखादा फ्लॅट असेल आणि मला 45 लाख मिळाले, तर मी 5 लाख माझ्यासाठी ठेवून परत 40 इन्व्हेस्ट करते. हा जो काय रोटेशनमध्ये चालवलेला असलेला ना, ह्याच्याने काय होतं की मला त्या मार्सने हे इंडिकेशन दिलं आहे की तू रोटेशनमध्ये राहा सारखं, तू इन्व्हेस्टमेंट्स कर, त्याच्यातून पैसा निघत राहील आणि तुझं हे सगळं सर्कल चालू राहील. हे इंडिकेशन माझ्या
एरीज साईनच्या मार्सने दिलं मला लाभस्थानातल्या. आणि या पद्धतीने जेव्हा मी आयुष्य करायला लागले माझं, जसं मी त्या पद्धतीनेच सगळं करत गेली. आणि मग लक्षात आलं की अरे हो, हेच खरं मार्स लाभस्थानात असण्याचं, मंगळ लाभस्थानात असल्यामुळे दाखवतो आहे. आणि ते माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात तसंच घडतं आहे. हे एका ग्रहाने जर तुमच्या आयुष्यामध्ये इतके इंडिकेशन्स दिलेले असतात, इतके आपल्याला संकेत दिलेले असतात, ते आपल्याला वाचता आले पाहिजे. मग आयुष्याची एक दिशा आपल्याला मिळते. आणि मग होतं काय की आपण एका विशिष्ट यशाकडे पोचतो. हा एक खूप मोठा एक छान असा बदल बरं का आयुष्यातला हा माझा. आता ह्याबद्दल काय होते, तर इन्व्हेस्टमेंट्स पण होते आणि प्लस काही दिवस यूज केल्यानंतर ती वस्तू सेल आऊट पण होते. आणि सेल आऊट झाली की परत प्रॉफिट होतो. प्रॉफिटमधून परत एकदा तो प्रॉफिट ठेवून मी परत आपली बेसिकची रक्कम असते म्हणजे मुद्दल, ती परत इन्व्हेस्ट करते. हा जो काही रोटेशन चालायला, हाच प्लॅन बी झाला ना माझा. प्लॅन बी अशासाठी की मी जॉब केलेला आहे स्वतः बँकेत आणि माझं इन्कम तिथून मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मला प्लॅन बी करताना हा एक सोर्सेसचा फायदा झाला आहे. तर अशा पद्धतीने हा मंगळ माझ्या पत्रिकेत वर्क करून गेला आहे. आणि दुसरं असं आहे की मला असं सांगायचं आहे की तुम्ही मंगळाला दोषी ठरवू नका. मंगळ दोष असतो का, यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो जरूर ऐका. की मंगळ दोष म्हणजे का तुम्ही असं कन्सिडर करता. मंगळाचे विविध रूपं नाही का तुम्हाला लक्षात येते. ते पुस्तकातला मंगळ किती वेळा वाचणार आहात तुम्ही आणि किती वेळा तेच सांगणार आहात आयुष्यभर. जरा वेगळा विचार करा ना. मंगळ काय आहे, तर मंगळ पॅशन आहे, मंगळ एनर्जी आहे. आणि मंगळाची एनर्जी जोपर्यंत तुम्हाला फील होत नाही ना, तोपर्यंत तुमच्यात उत्साह सळसळत नाही, तुम्ही असे लेथार्जी होतात. तर मंगळ हा एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, लक्षात घ्या. हे असं वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. मंगळ दोष वगैरे असं काही नाही, असं मला वाटते. मी काही म्हणत नाही, की माझा एक स्वतःचा रिसर्च आहे हा. आणि हा जो मंगळ आहे, हा पत्रिकेमध्ये जेव्हा आपल्या प्रॉमिनंट असतो आणि तो पॅशनेट असतो, त्यावेळेस तो एका वेगळ्या दिशेने आपल्याला कुठेतरी यशाकडे घेऊन जात असतो. आता विचार करा की जर एनर्जीच नसेल तर ती व्यक्ती काय होऊ शकते, ज्या व्यक्तीमध्ये एनर्जीच नसेल. म्हणजे थोडक्यात आपण बघूया ना, आकाशात उंच उडणारा जो काय आपल्याला फुगा दिसतो ना, ज्याच्यात आपण वायू भरतो बघा, तो जो काही आपण आकाशात उडणारा जो फुगा बसतो, साधा फुगा नाही म्हणत, हवा भरून नाही म्हणत मी, ज्याच्यात गॅस भरला जातो. तो गॅस भरल्यावर तो आकाशात किती उंच जातो ना तो फुगा. आणि मग तो फुगा किती उंचावर जाऊन त्याची एक हाईट गाठतो. तो आहे का तसाच मंगळ आहे बरं का. आपल्यामध्ये जी एनर्जी आहे ना, ती सगळी मंगळामुळे आहे. भूमीचा कारक आहे, ज्या भूमीवर आपण राहतोय ना, तीच खरं मंगळ आहे. आणि मग आपल्या पत्रिकेतला मंगळ काय काम करतोय ना आपल्यासाठी, तो काय इंडिकेशन देतो ना, याचा अभ्यास आपण नेहमी केला पाहिजे. तर अशा रीतीने माझ्या पत्रिकेतला हा मंगळ मला काम करताना दिसला आणि मला त्याच्यातून खूप फायदे दिले त्याने. मग ते म्हणतो ना आपण की मग स्थिरता पण दिली आर्थिक त्याने. मग माझी एक अजून एक अशी त्याच्यामधून एक फ्लेवर असा आला आहे की मंगळ आणि केतू हे एक सिमिलर लेवलवर एनर्जी आहे बघा. आपण मंगळाला, केतूला पण आपण ॲज अ मंगळ पकडतो, हो ना. आता केतूला जर आपण मंगळ म्हणतोय ना, त्याची एनर्जी सेम फ्रिक्वेन्सीवर असते ना, तर मग केतू काय आहे, डिटॅचमेंट आहे. मंगळ काय आहे, एनर्जी आहे. आता तुम्ही सांगा, जोपर्यंत जर मी एखादा फ्लॅट घेतला आणि मी त्याच्याशी अटॅच राहिली, तर त्या फ्लॅटमधून मला फायदा होऊ शकेल का, तर नाही होऊ शकणार. कारण मी अटॅच असेल तर मी तो फ्लॅट ठेवून घेईल स्वतःसाठी. पण मी डिटॅच होते म्हणजे ती प्रॉपर्टी मी फक्त डीलिंगसाठी घेतलेली असते, सेल आऊट करायची असते मला ती. आणि मग मी त्याच्यात अटॅच होण्याचं काही कारणच नसतं ना. मग ते डिटॅच होतो
आणि म्हणून मंगळ आणि केतू हे सेम एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणून केतू काय आहे तर केतू हा जो मी माझ्या पत्रिकेत म्हटलं आहे ना तुम्हाला की अष्टम स्थानामध्ये जो शनी आणि केतू बसला आहे, ॲक्यूट आहे त्याची युती. तो काय दाखवतो आहे माहिती आहे का? डिटॅचमेंट. कर्म कर पण डिटॅच हो, डिटॅच राहा. कुठलंही कर्म कर पण तिथे तुझी स्वतःची अटॅचमेंट ठेवू नकोस, हे इंडिकेशन आहे. आणि म्हणून मी कर्म करत असते. मी फ्लॅट्स घेते, सेल आऊट करते, फ्लॅट्स घेते, सेल आऊट करते. हे जे काय ते अटॅचमेंट नसल्यामुळे डिटॅचमेंट होते ना, ती केतू. आणि जे काय माझं मंगळ आहे ना, ती एनर्जी भूमीचा कारक देतो आहे. अशा पद्धतीने हे मंगळ आणि केतू माझ्या पत्रिकेत काम करत आहेत. बघा किती सुंदर त्यांनी मला आयुष्य देऊ केलं आहे ना, एक स्थिर आयुष्य देऊ केलं आहे. त्या एनर्जीने मला दिलेलं आहे. हे पत्रिकेचं खरं रिअल रूप आहे बरं का. हे माझं खरं रिअल लाईफ स्टोरी आहे. आणि म्हणून मी असं सांगते की प्रत्येक ग्रहाला पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण तसं नाही म्हटलं पाहिजे की त्याला निगेटिव्ह. मग ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या कुंडलीत नक्की आपल्यासाठी काय रोल करते ना, हे शोधणं म्हणजे खरं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं आहे. आणि प्रत्येकाच्या जेव्हा कन्सल्टिंग करतात ना, तेव्हा प्रत्येकाच्या कुंडलीमधले ग्रह त्याच्या व्यक्तीला काय रोल करण्यासाठी आलेले आहेत हे अभ्यास करणं म्हणजे कन्सल्टिंग करणं आहे. कन्सल्टिंग म्हणजे नुसते पुस्तकातले वाक्य घेऊन सांगणं नाही. त्याच्याने होते काय की आपण एका विशिष्ट लेवलवर पोहोचू शकत नाही. ग्रहांच्या फ्रिक्वेन्सीला तुम्हाला पोचायचं असेल आणि त्यांची भाषा त्या पद्धतीने डिकोड करायची असेल तर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने बुकिश नॉलेज सोडून थिअरीत अडकलेलं ज्योतिषशास्त्रातून बाहेर यायला पाहिजे आणि एका वेगळ्या विशिष्ट विचारांच्या पद्धतीने तुम्ही ते ज्योतिषशास्त्र अभ्यासलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच त्याचं कन्सल्टिंग केलं पाहिजे. तर मग तुम्हाला एक वेगळीच एनर्जी जाणवते आणि ही कन्सल्टिंगमधून मला वारंवार जाणवते आहे. एक वेगळं कन्सल्टिंग असतं माझं आणि ते ह्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाल्यामुळे होतं आहे बरं का. आणि ग्रहाच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणं म्हणजे त्यांचीच ग्रहांची भाषा आपण डिकोड करून त्या पत्रिकेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं आयुष्य वाचत असतो आणि त्या आयुष्याला कुठे कुठे दिशा आहे, कशा पद्धतीने ही व्यक्ती पुढे गेली तर तिच्या आयुष्यात यश आहे, हे म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. हे ज्योतिषशास्त्र आहे खरं. हे प्युअर फॉर्ममधलं सीड फॉर्ममधलं ज्योतिषशास्त्र आहे जे मी 180 डिग्री बदलवलं आहे. मी 180 डिग्रीचे नियम सगळे ज्योतिषशास्त्राचे बदललेत कारण तो माझा रिसर्च होता की जर मला जे मान्य नाही ते मी डिस्कार्ड केलं आहे आणि जे मला मान्य आहे ते मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एखादी पत्रिका जन्मपत्रिका डिकोड करतात ना तर त्याच्यातून एक वेगळाच आपल्याला आस्पेक्ट आढळत असतो. आणि हे असं शिकावं, आपण असं करायला अभ्यास शिकावं असं माझी अपेक्षा आहे. आज मी या विषयावर इथेच थांबते आणि मी कोण आहे ते सांगते. मी आहे सौ मनीषा प्रदीप चव्हाण. मी आदित्य गार्डन सिटी वारजे येथे राहते. माझा मोबाईल नंबर आहे 9763787646. माझे स्वतःचे कन्सल्टिंग आहे, ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टिंग म्हणजे ज्योतिष जन्मकुंडलीचं विश्लेषण करून तुमच्या आत्ताच्या प्रश्नांवर करंट प्रश्नांवर मी मार्गदर्शन करते. किंवा नसेल जरी प्रश्न तर एक जनरल प्रेडिक्शन आपण करू शकतो. दुसरं असं की आपण माझे स्वतःचे ज्योतिषशास्त्राचे ऑनलाईन थिअरी विथ प्रॅक्टिकल विथ थिअरी अशा पद्धतीने ज्योतिषशास्त्राचे ऑनलाईन क्लासेस आहेत. पर्सनल टीचिंगचे क्लासेस आहे 1 to 1 म्हणजे एका व्यक्तीला एका वेळेसच शिकायला मिळतं. कारण की मी कोणत्याही पुस्तकातल्या जन्मकुंडल्या घेऊन कोणाच्याही कुंडल्या घेऊन अभ्यास शिकवत नाही. मी त्या व्यक्तीने आणलेल्या सिलेक्ट केलेल्या त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्या रिलेटिव्हच्या त्याच्या फ्रेंड्सच्या त्यांनी जे चॉईस केलेल्या त्याच पत्रिकांवर थिअरी विथ प्रिडिक्शन शिकवत असते. कारण थिअरी वेगळी शिकवण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ग्रह सगळ्यांच्या पत्रिकेत 12च आहेत की नाही, तेच असणार आहे, तेवढेच असणार आहे. भाव पण 12च आहे. तर मग वेगळं थिअरी काय शिकायची गरज आहे.
आपण फक्त त्या ग्रहांना डिकोड करता कसं येईल हे शिकणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. म्हणून प्रिडिक्शन. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की थिअरी विथ प्रिडिक्शन. मग आपण थिअरी कशी छान सीड फॉर्ममध्ये करतो आहे, हे त्या ग्रहांना कसं महत्त्व आहे आणि ते ग्रह कसे आपण डिकोड करायचे असतात, त्या ग्रहांशी आपण फ्रिक्वेन्सीला कसं मॅच व्हायचं असतं, हे शिकणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. आणि ह्याचे माझे क्लासेस आहेत. तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता. आजच्या दिवसात मी इथेच थांबते. उद्या नवीन विषय बोलूया.